ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचे पिता गजानन कीर्तिकरांनी मोर्चा उघडलाय। मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तिकरांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलंय। तसंच ईडी कारवायांवरून गजानन कीर्तिकर यांनी भाजपला घरचा आहेरही दिलाय। पाहूया। माझ्या पक्षाने दिलेला उमेदवार त्याला विजय करण्याच्या दृष्टीने माझं सर्वस्वी मी पणाला लावणार आहे। आता ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही। पुत्र अमोल कीर्तिकरांच्या विरोधात गजानन कीर्तिकरांनी रणशिंग फुंकलाय। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये पुत्र अमोल कीर्तिकरांच्या विरोधात गजानन कीर्तिकर प्रचार करणार आहेत। महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निश्चय गजानन कीर्तिकरांनी केलाय। मी युती धर्म पाळलेला आहे। मी बीजेपी, शिवसेना, आरपीआय या युतीमधून खासदार झालोय, आमदार देखील झालेलो आहे। तेव्हा माझ्याकडून कधी अशा तऱ्हेची कृती होणार नाही। उत्तर पश्चिममधून आमच्या युतीचा म्हणजे शिवसेनेचा उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे। या भागातला विद्यमान खासदार म्हणून माझ्या पक्षाने दिलेला उमेदवार त्याला विजय करण्याच्या दृष्टीने माझं सर्वस्वी मी पणाला लावणार आहे। मुंबईत उत्तर पश्चिम मधून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत, तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा आहे। एकीकडे गजानन कीर्तिकर पुत्र अमोल कीर्तिकरांच्या विरोधात मैदानात आहेत, तर दुसरीकडे अमोल कीर्तिकरांवरच्या ईडी कारवाईवरून त्यांनी थेट भाजपला सवाल केले। आता ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही। एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपला आहे। ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे। ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे। अमोल कीर्तिकरांवरती ईडीची चौकशी सुरू आहे, भाजपाकडे जाणीवपूर्वक केली जाते असं तुमचा आरोप आहे का? काय त्या बाबतीत स्पेसिफिकली तुम्ही सांगाल? राग येतोय का तुम्हाला या गोष्टींचा? राग येतो ना, नक्की। अगदी ही जी कंपनी स्थापन आहे संजय माशेलकरची, त्याच्यामध्ये अमोल काय, सूरज काय भागीदार नाहीत, मालक नाहीत। यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या चिदंबरम असताना, आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही। तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं आजकालचं इन्कम टॅक्सचं आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं, पण कमी जास्तपणा आढळला तर त्या ठिकाणी चौकशी करता येतं, आणि चौकशा आमच्याही झाल्या आहेत, चौकशा प्रत्येकाच्या होतात। गजानन कीर्तिकरांचा जे बोल आहेत ते मला वाटतं की सर्व एकनाथ शिंदे पक्ष जो आहे शिवसेनेचा, त्यांचा ग्रुप यांना कशाचा धाक दाखवला आहे त्याचा अनुभव गजानन कीर्तिकरांनी सांगितला। काही दिवसांपूर्वी अमोल कीर्तिकरांची कथित खिचडी घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यात आली होती। दरम्यान हे प्रकरण काय आहे यावरही एक नजर टाकूयात। काय आहे खिचडी घोटाळा? कोविड काळात स्वतःचं मुंबईत घर नाही अशा गरीब स्थलांतरित कामगारांसाठी लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय। कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट महापालिकेनं 52 कंपन्यांना मुंबईत दिलं होतं। दरम्यान यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची आता चौकशी सुरू आहे। अमोल कीर्तिकरांवर कोणते आरोप आहेत? अमोल कीर्तिकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्याच्या काही तासानंतरच ईडीचं समन्स पाठवण्यात आलं होतं। 8 एप्रिलला अमोल कीर्तिकरांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली। कथित खिचडी घोटाळ्यात दाखल गुन्ह्यात लाभार्थी असल्याचा ईडीचा अमोल कीर्तिकरांवर संशय आहे। खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण हे देखील अटकेत आहेत। अहो साधा तो अमोल कीर्तिकर तुम्ही येऊन बघा, चांगला तरुण पोरगा आज उभा राहिलेला आहे, तिकडनं निवडून येतो। जशी भारतीताई येते ना तसं अमोल कीर्तिकर तिकडनं निवडून येतोय। पण अमोल कीर्तिकरचं नाव जाहीर झालं लगेच ईडी वाले मागे। काय दुसरं काम धंदा नाही, उद्योग नाही, लगेच अमोल कीर्तिकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी। कशाला? तर कोरोना काळामध्ये यांनी खिचडी घोटाळा केला। कसला खिचडी घोटाळा?
ज्या कंपनीचा मालक आहे तो मिंदेकडे गेलाय, तो मोकाट आहे, पण त्याच्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही ईडी आणि ईडी बीडी सगळं काय त्याच्या मागे लावताय? ही तुमची लोकशाही आहे? सगळ्यांना माहिती आहे राजकीय हेतून या सगळ्या गोष्टी चालू आहे. अमोल कीर्तीकर एक मजबूत शिवसैनिक आहे, काही डगमगणार नाही. गजानन कीर्तीकर अमोल कीर्तीकरांच्या विरोधात प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत, तर दुसरीकडे त्यांच्यावर होणाऱ्या ईडी कारवायांवरूनही त्यांनी संताप व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.